नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. भ्रष्टाचाराच्या दलदलीत अडकलेल्या ठाणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाचं अखेर झालं विसर्जन. ठाण्यात आलेल्या सेना नेते संजय राऊत यांनी दिला मनसेला सज्जड दम. आणि नरक्या जातीच्या नागाचं विष विकणाऱ्या चौकडीला ठाणे पोलिसांनी केलं गजाआड. ठाणे महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर ठाणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाचा कारभार सुरळीत सुरू झाला होता. परंतु काही अल्पसंतुष्टी कार्यकर्त्यांची वर्णी शिक्षण मंडळावर लागल्यानंतर शिक्षण मंडळ भ्रष्टाचाराच्या दलदलीत अडकू लागलं. अखेर महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार शिक्षण मंडळ बरखास्त झालंय. सन 1996 साली शिक्षण मंडळाकडील भविष्य निर्वाह निधीचा सुमारे 2,71,00,000 रुपयाचा अपहार केल्याचा गुन्हा नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला आणि या प्रकरणामध्ये 3 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं, तर एका महिला कर्मचाऱ्याला सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ देखील करण्यात आलं. परंतु कालांतरानं या निलंबित केलेल्या तसंच कायमस्वरूपी बडतर्फ केलेल्या या सर्व कर्मचाऱ्यांना सेवेत पुन्हा दाखल करून घेण्याचा प्रतापही शिक्षण मंडळानं केला. शिक्षण मंडळाच्या अशा या अजब गजब कारभारामुळे शिक्षण मंडळ नेहमीच चर्चेत राहिलं. या शिक्षण मंडळाचा कारभार महाराष्ट्र शासन निर्णयामुळे संपुष्टात आला आणि भ्रष्टाचाराच्या दलदलीत अडकलेल्या ठाणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाचं अखेर आज विसर्जन झालं. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. आवाज माझा पहा आता YouTubeवर देखील. राज आणि उद्धव यांच्या भाऊबंदकीचा अध्याय सुरू झाल्यानंतर आज मुंबईत शिवसेना मनसे कार्यकर्ते समोरासमोर भिडल्यानं महाराष्ट्राचं राजकीय वातावरण तापलंय. याच पार्श्वभूमीवर ठाण्यात आलेल्या सेना नेते संजय राऊत यांनी मनसेचं नाव न घेता जसाच तसं उत्तर देण्याचा इशारा दिलाय. राज आणि उद्धव यांच्यातील वाकयुद्धानंतर आता सैनिकही एकमेकांसमोर उभे ठाकलेत. याचा प्रत्यय मुंबईत आल्यानंतर ठाण्यातील सेना उमेदवाराचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित असलेल्या सेना नेते संजय राऊत यांनी प्रथम सावध भूमिका घेतली. निवडणुकीला गालबोट लागू नये अशी सेनेची भूमिका असून बाळासाहेबांच्या धोरणानुसार आमची राडा संस्कृती नाही, मात्र कुणी अंगावर आलंच तर शिंगावर घेऊ आणि ईट का जवाब पत्थर से देंगे असा इशारा दिला. तसंच कालच्या राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना राज यांचं नाव न घेता जो तो आपापल्या संस्कार आणि संस्कृतीप्रमाणे वागतो अशी मल्लीथानी देखील त्यांनी केली. पण निवडणुकीला कुठलेही गाळबोट लागू नये, निवडणुका चांगल्या पद्धतीनं पार पडाव्या अशी शिवसेनेची भूमिका आहे. पण कोणी अंगावर येणार असेल तर शिवसेनेची धोरणात्मक भूमिका कायम ही बाळासाहेबांपासून आहे, तर आम्ही सुद्धा शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि ईट का जबाब पत्थर से कसं द्यायचं त्याच्यामध्ये शिवसेना ही सातत्यानं महाराष्ट्रात आघाडीवर. हे बघा, जो तो आपल्या संस्कृतीप्रमाणे आणि संस्काराप्रमाणे राजकारण करीत असतो. ठाणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार राजन विचारे यांचा उमेदवारी अर्ज आज ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात भरण्यात आला. यावेळी राजन विचारे यांच्याबरोबर ठाण्यातील सेनेचे नेते एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक यांच्या समवेत खासदार संजय राऊत अनेक मान्यवर सहभागी झाले होते. ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार राजन विचारे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज सकाळी 10 वाजल्यापासून तलावपळी परिसरातील जिल्हा शाखा या ठिकाणी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड प्रमाणात गर्दी केली होती. जिल्हा शाखा येथून निघालेली भव्य मिरवणूक गावदेवी मैदान, बाजारपेठ मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय इथे मिरवणुकीची सांगता करण्यात आली. त्यापूर्वीच अर्ज भरण्याचा मुहूर्त साधत उमेदवार राजन विचारे यांनी पळ काढताच अर्ज भरण्यासाठी धाव घेतली. यावेळी त्यांच्या मागे काही कार्यकर्ते देखील जिल्हाधिकारी कार्यालयात जात असतानाच पोलिसांनी तिथे मज्जाव केल्यामुळे महायुतीचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात बाचाबाची होऊन धक्काबुक्कीमध्ये त्याचं रूपांतर झालं. यामध्ये एक पोलीस शिपाई देखील किरकोळरित्या जखमी झाला. मागील लोकसभा निवडणुकीत ठाणे मतदारसंघातून शिवसेनेने नवी मुंबईतील विजय चौगुले यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी नवी मुंबई परिसरातील शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यंदा शिवसेनेनं ठाणे शहरातील उमेदवार दिलाय, त्यामुळे ठाण्यातील शिवसैनिक यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. अर्ज भरून झाल्यानंतर उमेदवारासह इतर पदाधिकाऱ्यांनी आघाडीबाबत आपली नाराजी व्यक्त केली. शून्य आहेत, कोण कशासाठी उभा राहतोय हेही कळलेलं आहे. त्यामुळे निश्चितपणे मतदार शून्य आहेत आणि यापूर्वी झालेली चूक, केलेली चूक या निवडणुकीमध्ये मतदार कदापि करणार नाहीत. महागाई आहे,
महिलांवरती अत्याचार होत आहे, शेतकरी आत्महत्या करत आहेत, असे इतर महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न, देशासमोर अनेक संकटं आलेली आहेत. म्हणून नरेंद्र मोदींचं सरकार येण्याची वाट ही जनता बघते आहे आणि या सरकारची वाट लावण्याशिवाय मला वाटते जनता स्वस्थ बसणार नाही. आवाज माझा पहा इन केबलवर 971 क्रमांकावर रोज रात्री 8 वाजता आणि यूस्कॉड 18 वर 902 क्रमांकावर रात्री 9 वाजता पाहायला विसरू नका आवाज माझा. लोकसभा निवडणुकीत उमेदवारांकडून दिले जाणारे पैसे आणि मद्यवाटपावर नजर ठेवण्यासाठी निवडणूक विभागानं प्रत्येक लोकसभा मतदारसंघात 3 ते 4 पथकं स्थापन केली आहेत. या पथकांकडून कोणत्याही क्षणी कोणत्याही रस्त्यावर कधीही नाकाबंदी करून तपासणी केली जाणार आहे. मतदारांना वश करण्यासाठी प्रत्येक निवडणुकीत बहुसंख्य उमेदवारांकडून पैशांचा मुक्त हस्ते वापर केला जातो. पैशांबरोबरच मद्य आणि वस्तूही देण्यात येतात. यावर अंकुश ठेवण्यासाठी निवडणूक आयोगानं प्रयत्न सुरू केलेत. त्यानुसार राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघात प्रत्येकी 3 ते 4 पथकं स्थापन करण्यात आली आहेत. या पथकात 3 अधिकारी आणि 4 पोलिसांचा समावेश आहे. पथकाला कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निवडणुकीच्या काळातील आर्थिक व्यवहार रोखण्यासाठी पथकाला कोणत्याही वाहनाची तपासणी करण्याचे अधिकार आहेत. या पथकाला कोणत्याही रस्त्यावर कोणत्याही क्षणी नाकाबंदी करून वाहनं अडवता येणार आहेत. वाहनांच्या तपासणीबरोबरच एखाद्या भागात कार्यकर्त्याकडून पैसे वाटप केलं जात असल्यास पथकाकडून छापा टाकून कारवाई करण्यात येणार आहे. या पथकाबरोबर व्हिडिओग्राफरही असून संपूर्णतः कारवाईचं चित्रीकरण करण्यात येणार आहे. उघडपणे वारेमाप खर्च करणाऱ्या उमेदवारांवरही लक्ष ठेवलं जाणार आहे. रात्रंदिवस कार्यरत राहून काम केलं जाणार असून दररोज निवडणूक आयोगाला अहवाल सादर केला जाणार आहे. मतदानासाठी पैसे घेणाऱ्या आणि देणाऱ्यांविरोधातही कारवाई करण्याचे आदेश भरारी पथकाला देण्यात आले असून कलम 171 क अन्वये दोघांनाही 1 वर्ष कैद आणि दंडाची तरतूद केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी जिल्ह्यात 144 आचारसंहिता भरारी पथकांची फौज तैनात करण्यात आली आहे. 7 जणांचं एक पथक 24 तास राजकीय तसंच उमेदवारांच्या हालचालींवर नजर ठेवणार आहे. आचारसंहिता भंग झाल्यास त्याबाबत तक्रारीसाठी एक पथक पुढाकार घेऊन त्यांच्यावर कारवाई करणार आहे. जिल्ह्यात लोकसभेचे 4 तर विधानसभेचे 24 मतदारसंघ आहेत. विधानसभेच्या प्रत्येक मतदारसंघात प्रत्येकी 6 पथकं कार्यरत आहेत. अशा प्रकारे ठाणे, कल्याण, भिवंडी आणि पालघर या मतदारसंघात त्यांची नजर राहणार आहे. 6 पथकातील 3 पथकं फिरतील तर उर्वरित 3 पथकं एकाच ठिकाणी राहून वॉच ठेवणार आहेत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकात एक नायब तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यासह महापालिकेचे 3 अधिकारी तसंच 3 पोलीस असा 7 जणांचा समावेश आहे. हे पथक स्थानिक पोलिसांच्या मदतीनं पुढील कारवाई करणार आहे. आचारसंहिता लागू झाल्यावर प्रामुख्यानं पैसे वाटप किंवा मतदारांवर प्रभाव टाकणे इत्यादी बाबींवर नजर ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. बाबा उद्या फी भरावीच लागणार. पैसे पाठवू कसे? सोपं आहे. टीजीएसबी मध्ये खातं आहे? हो आहे. गुड. एटीएम कार्ड आहे? मग पैसे इथल्या शाखेत टाका आणि त्याला कुठल्याही एटीएम मधनं काढायला सांगा. बँक नेटवर्कच्या कुठल्याही एटीएम मध्ये तुम्ही टीजेएसबीचे एटीएम कार्ड वापरू शकता. बाबा पैसे मिळाले. आता बँकिंग इज नो टेन्शन यार. आवाज माझा पहा आता YouTubeवर देखील. राधानगरी अभयारण्यातून नरक्या जातीचे साप पकडून त्याचं विष नशेसाठी आणि औषधासाठी विकणारी चौकडी ठाणे पोलिसांनी 4 दिवसापूर्वीच पकडली होती. त्यानंतर आता आणखीन 2 अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. कोबरा नागाचं विष कोल्हापूरहून विकण्यासाठी आलेल्या एका चौकडीला 29 मार्चला सकाळी ठाणे पोलिसांनी अटक केली होती. यात आरोपी प्रकाश निर्मले, संतोष पाटील, रवींद्र सुतार आणि निलेश पाटील यांचा समावेश होता. दरम्यान या तस्करी टोळी असल्याचा पोलिसांचा संशय होता. त्यानुसार तपासाअंतर्गत आणखी 2 आरोपींना अटक करण्यात ठाणे पोलिसांना यश आलंय. अरुण संभाजी परीट आणि अमोल बाळाराम पवार या दोघांना राधानगरी कोल्हापूर इथून अटक केली आहे. कोल्हापुरातून नागाचं विष काही जण मुंबई मार्केटमध्ये आणून विकतात अशी माहिती ठाणे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्या चौकडीशी मोबाईलद्वारे संपर्क साधून सौदा करण्यात आला. त्यावेळी त्यांनी लिटरचा भाव 1 करोड असल्याचं सांगून त्यांच्याकडे अर्धा लिटर आहे असं सांगण्यात आलं. ते विष घेऊन आलेल्या चौकडीला कापूरबावडी सर्कल येथील एका हॉटेलमध्ये डमी ग्राहक पाठवून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. हे विष नशेसाठी तसंच औषधासाठी वापरण्यात येत असून त्यामागे आंतरराष्ट्रीय रॅकेट असावं अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. चौकडी सर्पमित्र असावी असा अंदाज देखील व्यक्त करून पोलिसांनी तपास सुरू केलाय. आरोपीकडे सापडलेले मोबाईल नंबर आज चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार यात आंतरराष्ट्रीय टोळी असल्याचं लक्षात येताच तपासाची दिशा बदलून पोलिसांनी आणखी 2 अटक केली आहे.
आरोपी अरुण परीट यानंच विषाची विक्री करण्यासाठी अन्य आरोपीनं मुंबईत आणलं होतं, तर दुसरा अटक आरोपी अमोल पवार याला विष विकणं याबाबत पूर्ण माहिती होती. हे दोघे कोल्हापूर राधानगरी ते सिंधुदुर्ग परिसरात असलेल्या जंगल परिसरातून मोठ्या प्रमाणामध्ये साप पकडून त्यांचं विष काढायचे. राधानगरी या अभयारण्यातून मोठ्या प्रमाणात साप असून त्यापैकी नरक्या जातीच्या सापाची मोठ्या प्रमाणात तस्करी करण्यात येते. दरम्यान नॅशनल पार्क बोरिवलीमधील फॉरेस्ट वाईल्ड लाईफ विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीनं या टोळीपर्यंत ठाणे पोलीस पोहोचू शकले आणि सापाच्या विषाची तस्करी करणाऱ्या टोळीस अटक करण्यात यश मिळाल्याचं ठाणे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आलं. या आंतरराष्ट्रीय टोळीत अजून कुणाचा समावेश आहे याचा सखोल तपास ठाणे पोलीस करत आहेत. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. भ्रष्टाचाराच्या दलदलीत अडकलेल्या ठाणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाचं अखेर झालं विसर्जन. ठाण्यात आलेल्या सेना नेते संजय राऊत यांनी दिला मनसेला सज्जड दम आणि नरक्या जातीच्या नागाचं विष विकणाऱ्या चौकडीला ठाणे पोलिसांनी केलं गजाआड. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्शनगर समोर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9773033326. आमचा ईमेल आयडी awazmaza.tvnews@gmail.com. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवरही ती बातमी तुम्ही पाहू शकता. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.